नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण ज्या काही अधिकृत जाहिराती आहेत, त्या अधिकृत जाहिराती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही 100% प्रयत्न करत असतो. आणि मित्रांनो, या संदर्भामध्ये मूळ जी जाहिरात आहे, ती मूळ जाहिरात सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेली असते. तर मित्रांनो, आज जी जाहिरात पाहतोय ते कामगार विभाग गट ड संवर्गातील सरळ सेवा भरती यांच्या अंतर्गत एक पोस्ट निघालेली आहे आणि पगार जो आहे तो 18,000 ते 46,900 इतका आपल्याला पगार मिळणार आहे. सर्व काही डिटेल्स माहिती पाहतोय. मात्र त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पदाचं नाव हे कामगार असून एकूण पदसंख्या या 38 आहेत आणि M9 या स्तरावरती तुम्हाला बघा 18,000 बेसिक म्हणजे तुम्हाला 56,900 इथं वेतन मिळणार आहे. आणि या संदर्भामध्ये बघा आपलं जे क्वालिफिकेशन हवं आहे ते क्वालिफिकेशन मिनिमम तुम्ही 10वी पास असला पाहिजे असं या मूळ जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आहे. आपल्या स्क्रीनवरती जे आपल्याला दिसत आहे ती मूळ जाहिरात आपण पाहतोय. याच्यामध्ये आपण पाहू शकतो बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बघा https://portal.mcgm.gov.in फॉर प्रॉस्पेक्ट ऑब्लिक करिअर्स ऑल रिक्रुटमेंट ऑब्लिक चीफ लेबर ऑफिसर या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता त्याचप्रमाणे बघा जे आपल्याला जाहिरात आहे त्या जाहिराती संदर्भामध्ये बृहन्मुंबईची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती ही मूळ जाहिरात प्रकाशित झालेली आहे. गट ड आहे. बघा आपल्याला इथं सरळ सेवेनं जे पद भरायचे आहेत त्याचं जे सामाजिक आरक्षण आहे त्याचं विवरण सुद्धा इथं दिलेलं आहे. एकूण पगार सुद्धा बघा 18,000 ते 56,000 आणि गट ड पद इथं दिलेलं आहे. या संदर्भामध्ये आपण पाहू शकतो की इतर काही सूचना सुद्धा इथे दिलेल्या आहेत आणि या व्यतिरिक्त आपल्याला आवश्यक वयोमर्यादा ज्या आहेत त्या बघा अराखीव खुल्या प्रवर्गातील गटाकरता बघा 18 वर्षापेक्षा वय आपलं कमी असू नये. कमाल वयोमर्यादा 38 वर्षापेक्षा जास्त नसावी असं सांगितलेलं आहे. मागासवर्गीय प्रवर्गांकरता त्याचप्रमाणे माजी स्वातंत्र्य सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त उमेदवारांकरता, खेळाडू आणि दिव्यांग उमेदवारांकरता सुद्धा त्यांच्या बाबतीत जे काही आरक्षण आहे ते वयोमर्यादेमधलं ते तुम्हाला मिळणार आहे. तर या संदर्भामध्ये या व्यतिरिक्त आपल्याला जी काही सिलेक्शन होणार आहे ते सिलेक्शन होण्याकरता बघा मराठी भाषा व व्याकरण यावर एकूण 25 गुण असतील, 25 प्रश्न असतील, एकूण गुण 50. इंग्रजी भाषा व व्याकरण 25 प्रश्न, सामान्य ज्ञान 25 प्रश्न, बौद्धिक चाचणी 25 असे एकूण 100 प्रश्नांकरता बघा आपल्याला 200 गुणांची टेस्ट होईल आणि त्याकरता 100 मिनिटं वेळ असेल. या बेसिसवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर या संदर्भामध्ये मुख्य लक्षात ठेवायच्या ज्या गोष्टी आहेत या पदाला अप्लाय करणार असेल तर आपल्याला 100 रुपये ही आपल्याला खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना फीज असेल. त्याचप्रमाणे मागास प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये ही तुम्हाला फी असेल. याशिवाय यांनी इतर काही अटी शर्ती दिलेल्या आहेत. मात्र 18/2/2026 ही जी तारीख आहे ही तारीख या पदाला अप्लाय करण्याची शेवटची तारीख आहे. तर मित्रांनो, या पदाला अप्लाय करायची शेवटची तारीख 18/2/2026 ही मात्र आपण लक्षात घ्या. या व्यतिरिक्त आपल्याला या संदर्भातले सर्व काही जाहिराती ज्या आहेत त्या इथं वेबसाईट दिलेल्या आहेत. त्या वेबसाईटमध्ये पण आपल्याला मिळणार आहे. याशिवाय आपल्याला मूळ ज्या काही ठळक बाबी ज्या आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्या ठळक बाबींबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हाला अवगत करून देतो. तर बघा पदाचं नाव कामगार आहे. क्वालिफिकेशन मिनिमम 10वी पास आहे. या व्यतिरिक्त एज लिमिट 18 ते 38 वर्ष. अदर कॅटेगरी करता बघा 18 ते 43 वर्ष. सिलेक्शन प्रोसेस ऑनलाईन एक्झाम होईल. फी जी आहे ती अराखीव गटाकरता 1,000, मागास प्रवर्गातील उमेदवारांकरता 900 रुपये. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18/2/2026. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असून ऑफिशियल वेबसाईट ही www.bmc.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ आहे. यावरती आपल्याला सर्व काही अधिकृतपणे मिळून जाईल. तर मित्रांनो, अजूनही आपला चॅनल कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट सह. पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा.